नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते. आज आपण आपल्या बच्चे कंपनीसाठी करतो आहोत टूटी फ्रूटी कपकेक. यासाठी घी नको, बटर नको, एवढंच काय तर अंड देखील नको. अगदी घरातील मोजक्या साहित्यात हे मजेदार मस्त फुललेले टूटी फ्रूटी कपकेक तयार होतात. या आधी आपण विविध केक रेसिपीज केलेल्या आहे. त्या व्हिडिओची लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर आता आपण आपल्या आजच्या रेसिपीकडे वळूयात. आता आपण केकचं बॅटर तयार करून घेऊयात. त्यासाठी या मिक्सिंग बोलमध्ये मी 1/4 कप आपलं ताजं दही घेतलेलं आहे. लक्षात घ्या, ताजं दही घ्यायचं, फार आंबट शिळं जुनं असं घ्यायचं नाही. त्याचबरोबर 1/2 कप आपण पिठी साखर घेतलेली आहे. आपली नेहमीची साखर मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलेली आहे. बरं, एकीकडे आपण बॅटर तयार करतोय, तर दुसरीकडे मी आपला मायक्रोवेव्ह 170 डिग्रीला 10 मिनिटासाठी प्रीहीट करायला ठेवलेला आहे. आणि यामध्ये आपण 1/2 कप आपलं नेहमीचं कुकिंग ऑइल घालतोय. फार तीव्र वासाचं घ्यायचं नाही बरं का. आपलं रेग्युलर म्हणजे तुम्ही सनफ्लॉवर ऑइल घेऊ शकता, राईस ब्रान ऑइल घेऊ शकता, शेंगदाणा किंवा करडई यांसारखे वापरायचे नाही. आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. यामध्ये आपल्याला येलो फूड कलर टाकायचा आहे. चांगला ब्रँडेड असा फूड कलर वापरायचा बरं का. आणि हे ऑप्शनल, तुम्हाला हवं तर तुम्ही घाला आणि नको असेल तर अवॉइड केला तरीही चालेल. त्याचबरोबर आपण इसेन्स घालतोय, तर मी 3-4 थेंब पायनॅपल इसेन्स आणि 3-4 थेंब ऑरेंज इसेन्स घालते. आपल्या ह्या टूटी फ्रूटी कपकेक असतात ना, तर त्याच्यामध्ये एक असा टिपिकल वास असतो, तर ह्या इसेन्समुळे येईल. मला साखर पूर्ण विरघळली आहे. आता आपल्याला यामध्ये सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स घालायचे आहे, म्हणजे कोरडे पदार्थ. तर ते सर्व आपल्याला चाळून घालायचे. तर त्यासाठी आपण या बोलवरती चाळणी ठेवली आहे. यामध्ये आपण घालतो आहोत 1 कप मैदा. हे बघा, असा सपाट मोजून घ्यायचा. असा ढीग वरती ढीग आणतो ना, तसं नाही, तर बरोबर सपाट असा मैदा मोजून घेतला. त्याचबरोबर आपण यामध्ये घालतो आहोत 1 टीस्पून बेकिंग पावडर, 1/2 टीस्पून बेकिंग सोडा घालतोय आणि 2 पिंच आपण हे मीठ घालतोय, सॉल्ट घालतोय. ठीक आहे. आता आपण हे सर्व यामध्ये व्यवस्थित चाळून घेऊयात. कोरडे जिन्नस आपण चाळून घेतलंय. आता यामध्ये आपण 1/4 कप रूम टेम्परेचरचं दूध घालतोय आणि सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि गरज वाटली तर एखाद दुसरा चमचा आपण दुधाचा आणखीन वापरूयात. आपल्याला रिबन फ्लोई कन्सिस्टन्सी या बॅटरची हवी आहे, तर आपण अजून थोडंसं दूध घालूयात. आपण मोजून घेऊया. हे बघा, आपण 1/4 कप दूध घातलं आणि त्यानंतर परत मी 2 टेबलस्पून दूध घातलं. हे बघा, अशी आपल्याला रिबन फ्लोई कन्सिस्टन्सी हवी आहे. आता आपल्याला यामध्ये काही टूटी फ्रूटी टाकायच्या आहेत. हे बघा, आपण 1/4 कप टूटी फ्रूटी घेतल्या, पण ह्या जर अशाच घातल्या या केकमध्ये, या बॅटरमध्ये, तर केकमध्ये काय होतं, तळाशी जाऊन बसतात, पूर्ण केकमध्ये काही त्या पसरत नाही. मग अशा वेळी काय करायचं, टूटी फ्रूटीमध्ये आपण अगदी छोटासा चमचा कोरडा मैदा घालायचा आणि तो मिक्स करून मग टूटी फ्रूटी या बॅटरमध्ये आपल्याला घालायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीने टूटी फ्रूटीचं प्रमाण ठरवा. आणि आता आपल्याला फार जोरात असं विगरसली मिक्स नाही करायचं, तर असं छान कट अँड फोल्ड आपण करूयात. आणि ह्या सर्व आपल्या टूटी फ्रूटी मिक्स करून घेऊयात. आता आपण एगलेस बनवतोय हा कपकेक, हो की नाही.
पण मग तो तसाच बाउन्सी छान फुललेला झाला पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करायचं तर आपल्या इकडे मायक्रोवेव्ह प्रीहीट होऊ द्यायचा. आणि त्यानंतर या बॅटरमध्ये आपल्याला घालायचं आहे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स. दाखवते मी तुम्हाला. बॅटरमध्ये आपण घालतोय सिक्रेट इन्ग्रेडियंट, तो म्हणजे व्हाईट व्हिनेगर. किती तर 1 टीस्पून. ठीक आहे, 1 टीस्पूनपेक्षा थोडासा कमी घातला तरी हरकत नाही, पण आवर्जून घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. व्हिनेगर घातलं की फार वेळ लावायचा नाही. पटापट कपकेक भरायचे आणि बेकिंगला ठेवायचे. तुम्हाला मी म्हटलं ना प्रीहीट झाला की लगेच इकडे आपण हे करायला घेतलंय. बघा छान तुम्हाला दिसेल फुललेलं हे आपलं बॅटर केकचं. परफेक्ट. आपण कपकेकचे हे ट्रे तयार केलेला आहे बघा. यामध्ये आपण पेपर कप घातलेले आहे. तर यामध्ये आपण हे बॅटर घालूया आणि आपल्याला बॅटर पूर्ण नाही भरायचं बरं का. आपल्या केकला फुलायला थोडीशी जागा ठेवायची. ठीक आहे, आपण हे सर्व कपकेक भरून घेऊ. कपकेक म्हणजे केकचं बॅटर आपण या पेपर कपमध्ये व्यवस्थित फिल करून घेऊया. हे बघा आपण भरून घेतलं बॅटर सर्व. एकदा टॅप केलं म्हणजे जर एअर पॉकेट्स असतील ते निघून जातील. आणि वरती आपण परत थोड्या थोड्या टुटी फ्रुटी घालूयात. आणि आता आपण हे बेकिंगला ठेवूया. 170 डिग्रीला 12 ते 15 मिनटं आपल्याला लागतील. बेक झालं की तुम्हाला मी एक्झॅक्ट किती वेळ लागला ते सांगते. चला बेकिंगला ठेवूयात आपण. हे बघा आपले कपकेक बेक करून रेडी आहे. आपल्याला प्रीहीटेड ओव्हनमध्ये 170 डिग्रीला 13 मिनटं लागली. तुम्हाला एखाद दुसरा मिनिट कमी अधिक लागू शकतो. आता खूप गरम आहे. थोडेसे ते रूम टेम्परेचरला आले की आपण काढून घेऊया आणि मग मी तुम्हाला दाखवते ते कसे झाले आहेत ते. चला आता मी तुम्हाला कपकेक्स जवळून दाखवते. बघा किती सुरेख झाले. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये मोठ्या आकाराचे 10 कपकेक्स आपले झालेले आहेत. कलर तर बघा कसला सुरेख आला ना. अगदी बेकरीपेक्षाही भन्नाट झालेले आहेत आपले कपकेक. तुम्हाला टेक्स्चर पाहूनच कळेल की कसला जबरदस्त झालेला आहे. मस्त स्पॉन्जी. हे बघा जाळी दिसते का तुम्हाला. त्याचा बाउन्स बघा सुरेख. वाव. टेक्स्चर बघा आतलं मस्त जाळीदार आलेलं आहे. छान स्पॉन्जी झालेला आहे. परफेक्ट. चला आता आपण टेस्ट पाहूयात. परफेक्ट. टेस्ट देखील अगदी परफेक्ट. बेकरीमध्ये जे आपले कपकेक मिळतात ना सेम तसेच, पण आपल्या घरच्या साहित्यात तयार झालेल्या. चला मी हा कपकेक माझ्या चहासोबत एन्जॉय करते. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. बेकरीपेक्षाही जबरदस्त मजेदार लुसलुशीत एगलेस टूटी फ्रुटी कपकेक रेडी आहे. आज आपण हे कपकेक ख्रिसमस निमित्त आपल्या बच्चे कंपनीसाठी केले आहेत. पण इतर वेळीही हे कपकेक तुम्ही चहा, कॉफी किंवा गरम दुधाबरोबर एन्जॉय करू शकता. रेसिपी अगदी सोपी आहे, तेव्हा खवय्यांनो नक्की ट्राय करा. तसेच अशाच छान छान केक रेसिपींसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स देखील चेक करा. चला आता परत लवकरच भेटूया एक छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.